नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण महाजेनको पदभरती 2025च्या ज्या पदभरतीसाठी आपण ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदासाठी काय आपण IBPS पॅटर्न आधारित परीक्षाभिमुख अशी व PYQ बेस आपण प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे 2 पार्ट पाहिले नसाल तर त्या दोन्ही पार्टची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील दोन्ही प्रश्नाचे जे व्हिडिओज आहेत पाहून घ्या। त्यामध्ये देखील तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करून सांगितलेले आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 3 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलेलं आहे, आता त्यांच्यासाठी एक सूचना आहे की जे आपण TPS केमिस्ट्रीचे जे आपण तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देणार होतो ते आपल्या आता सेलरकडे उपलब्ध झालेले आहेत। ज्यांनी आपला कोर्स घेतलेला आहे त्यांनी एक सेलरला मेसेज करून TPS केमिस्ट्रीचे सर्व काही नोट्स तुम्ही आता मिळवू शकता। चला पाहू आपण आजच्या या सेशनकडे वळू। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, प्रश्न पहिला असा आहे, भोपाल गॅस ट्रॅजेडी वॉज कॉज्ड ड्यू टू द लिकेज ऑफ डॅश। तर जी भोपाल दुर्घटना आहे जी झालेली होती, कधी झाली होती तर ती आहे 1984 ला, 3 डिसेंबर 1984 ला जी भोपाल दुर्घटना झाली। तर ती जी भोपाल दुर्घटना आहे जी की कोणत्या गॅसच्या लिकेजमुळे झालेली आहे, तर जी भोपाल गॅस ट्रॅजेडी म्हणून देखील त्याला ओळखतात। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की मिथाइल आयसोसायनेट या गॅसच्या लिकेजमुळे जे थोडक्यामध्ये ती ट्रॅजेडी घडलेली होती। तर हा एक IMP प्रश्न आहे, कारण का आतापर्यंत अनेक एक्झाममध्ये विचारला गेलेला। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनऑर्गॅनिक गॅसेस पोलंट ऑफ एअर। तर यापैकी जो अजैविक वायू प्रदूषक आहे तो कोणता आहे असं म्हटलेलं आहे, इनऑर्गॅनिक गॅसेस। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की हायड्रोजन सल्फाइड। तर हायड्रोजन सल्फाइड हे जे एक अजैविक वायू प्रदूषक आहे ज्याला आपण इनऑर्गॅनिक गॅसेस पोलंट असं म्हणतो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न तिसरा, इन ड्रे सेल्स विच ऑफ द फॉलोइंग आर यूज्ड अ इलेक्ट्रोलाइट्स। तर जे यापैकी जे आहे जे की इलेक्ट्रोलाइट्स वापरले जाते ड्राय सेलमध्ये, जे की कोणते वापरले जाते। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की अमोनियम क्लोराइड आणि जे की झिंक क्लोराइड। अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड हे जे आहे जे की ड्राय सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणून वापरले जाते। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर हे जे प्रश्न आहेत आपण केमिस्ट्रीच्याच एक्झाममध्ये प्रिव्हियसला वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये विचारले क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला सांगत आहोत, जे की तुमच्या एक्झामसाठी हे देखील इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, पुढील आपला जो की प्रश्न चौथा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट। तर यापैकी जे आहे कोणता जो आहे इनकरेक्ट असं म्हटलेलं आहे, प्रश्न चौथा आपला चुकीचं विधान। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, द ब्रेकिंग अ पार्ट ऑफ द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड फ्युजन। म्हणजे की अणूच्या केंद्रकाचे विभाजन फ्युजन म्हणतात। हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की चुकीचं विधान आहे, ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील प्रश्न पाचवा, विच ऑफ द फॉलोइंग इज पेअर ऑफ करेक्टली मॅच्ड। तर यापैकी योग्य जोड्या लावा, योग्य जोड्या आहेत ते ओळखायचं आहे। तर आणि अशा प्रकारचे प्रश्न तर भरपूर तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील, कारण का आपल्याला माहिती आहे रिसेंटली जी एक्झाम झालेली होती 2023ची, त्यामध्ये जो आपण थोडक्यामध्ये त्यावेळेस जो क्वेश्चन ॲनालिसिस तुम्हाला दिलेला होता त्यामध्ये ह्या प्रकारची भरपूर सारे प्रश्न विचारले होते आणि अनेक विद्यार्थ्यांचे यामध्ये जे आहे जे की मार्क्स चुकलेले आहेत। तर याचं जे उत्तर आहे ते आहे थोडक्यात ऑप्शन नंबर सी, जे की झिंक फॉस्फाइड आणि जे की फॅट पॉइझन हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की इज करेक्टली मॅच्ड, म्हणजे की ही बरोबर जोडी आहे योग्य, झिंक फॉस्फाइड अँड रॅट पॉइझन। तर बाकी ह्या सर्व जोड्या थोडक्यात चुकीच्या आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, व्हॉट एलिमेंट इज युजड इन द मॅच बॉक्स। तर मॅच बॉक्समध्ये कोणता घटक वापरला जातो। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की फॉस्फरस हा जो आहे मॅच बॉक्समध्ये वापरला जाणारा जो की घटक आहे, ऑप्शन नंबर बी। देन त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज युजड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सोप्स। जे आपलं साबण असतं तर साबण निर्मितीसाठी कोणते तेल जे आहे थोडक्यामध्ये वापरतात। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की व्हेजिटेबल ऑइल हे जे आहे वापरलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑइल इज अन एक्सट्रॅक्ट ऑफ क्लो ऑइल।
तर तेलाचा वापर जो आहे लवंग तेलामध्ये केला जातो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच की युजिनॉल असं जे आहे ते म्हटलं जातं, जे की क्लो ऑइल मध्ये जे आहे तो की तेलामध्ये वापर केला जातो. ऑप्शन बी. Then next question, which of the following is method is used for measuring the age of the earth? तर पृथ्वीचं वय मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच की कार्बन डेटिंग प्रोसेस असं जे आहे ते म्हटलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे जे की पृथ्वीचं मेजरिंग जे की एज मेजरिंग करण्यासाठी वापरलं जाणारी ही प्रोसेस आहे. The next question, which of the following is a common refrigerant used in the domestic refrigerator? जे काही आपले घरगुती जे काही घरगुती रेफ्रिजरेटर असतात त्यामध्ये जे कोणता रेफ्रिजरंट जो की वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की फ्रिऑन. तर फ्रिऑन हा रेफ्रिजरेटर जो की रेफ्रिजरंट वापरला जातो. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजैनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभव प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभियंता व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्री असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभव प्रश्नसंच संभव मिळणार असेल. त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे. त्यासोबत केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत. व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे. तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. आणि अजूनही महाजनकोच्या ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टसाठी आपल्याला असलेलं सर्व काही A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण तुम्हाला सर्व विषयांची ई-बुक व त्यासोबत टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोव्हाइड करत देत आहोत. त्यासोबतच प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत केमिस्ट्रीसाठी झालेले ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून देत आहोत. त्यामुळे फक्त आपल्या ऑथेंटिक सेलरकडूनच मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे आणि सर्व काही ट्रस्टेड आहे. लगेचच्या लगेच तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे की उपलब्ध करून दिलं जाणार असेल. तर ज्यांना कोणाला ही केमिस्ट्री पद एक्झाम क्रॅक करायचे आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करा आणि आपल्या ऑथेंटिक सेलरकडून सर्व काही ऑथेंटिक स्टडी मटेरियल मिळवून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व परिपूर्ण परीक्षाभिमुख माहिती दिली जाणारी असेल. त्यामध्ये आपण आता TPS केमिस्ट्रीचे देखील नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला TPS केमिस्ट्रीचे नोट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही ते देखील त्या ठिकाणी घेऊ शकता. चला पाहू आपण पुढील आपला पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर आपला 11वा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍसिड्स इज फॉर्मेट ड्युरिंग टू चेंज ऑफ मिल्क इनटू कर्ड? तर थोडक्यामध्ये जो दही आहे तर दूध दह्यात रूपांतरित होताना कोणते आम्ल तयार होते जेव्हा दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होताना? मिल्क इनटू कर्ड म्हटलेलं आहे ठिकाणी. सो त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की लॅक्टिक ऍसिड. तर लॅक्टिक ऍसिड हा जो आहे थोडक्यात आम्ल त्यावेळेस तयार होतो, हा लॅक्टिक ऍसिड तयार होतो. The next question, which of the following is a substance is used into the preservation of the foodstuff? अन्न संरक्षणासाठी कोणता पदार्थ वापरला जातो असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट हा जो आहे थोडक्यामध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे फूड प्रिझर्वेशनसाठी. द नेक्स्ट क्वेश्चन, रिफ्रिजरेशन हेल्प्स इन फूड प्रिझर्वेशन बाय. तर रिफ्रिजरेशन अन्नाचे संरक्षण कसे करते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की रिड्युसिंग द रेट ऑफ अ बायोकेमिकल रिॲक्शन. तर जे काही जैवरासायनिकचे प्रतिक्रियांची गती आहे कमी करून थोडक्यामध्ये ते आहे अन्नाचे संरक्षण करते, तर फूड प्रिझर्वेशन करते. द नेक्स्ट क्वेश्चन आपला, इंडियन गॅस
इंडियन गॅस इज अ मिक्सचर ऑफ, तर जे इंडियन गॅस आहे ते कशाचे मिश्रण आहे, तर कशाचे मिश्रण आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की ब्युटेन अँड प्रोपेन याचं जे आहे थोडक्यामध्ये इंडियन गॅस जे की मिश्रण आहे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन, बायोगॅस मेनली कन्सिस्ट ऑफ, तर जे बायोगॅस आहे प्रामुख्याने कोणत्या वायूचं मिश्रण आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कार्बन डायऑक्साईड अँड मिथेनचं जे आहे थोडक्यात ते कन्सिस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हु अमॉंग द फॉलोइंग इन्व्हेंटेड द गोबर गॅस सिस्टम, तर जी काही गोबर गॅस प्रणाली आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे, सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की S.V. देसाई यांनी जो आहे तो लावलेला आहे. त्यानंतरचा पुढील आपला 17वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड द एक्सप्लोसिव्ह, तर यापैकी जे कोणता जे आहे जो की स्फोटक नाही असा जो आहे तो म्हटलेला आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, ज्यालाच की नायट्रोक्लोरोफॉर्म, तर नायट्रोक्लोरोफॉर्म म्हणतात आणि हे जे आहे यापैकी एक्सप्लोसिव्ह नाही, तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 18वा, विच ॲसिड इज फॉर्मेड ऑफ अ विनेगर, तर विनेगर जो आहे तो विनेगरमध्ये कोणता आम्ल असते असा म्हटलेला आहे, सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ॲसिटिक ॲसिड हा जो आहे विनेगरमध्ये आढळतो. द नेक्स्ट क्वेश्चन, accumulation of which of the following in the muscles leads to the fatigue, तर त्याला फॅट्यूग्स असं म्हणतात, जे काही आपला थकवा असतो, तर स्नायूमध्ये कोणत्या घटकांच्या साठ्यामुळे थकवा येतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की लॅक्टिक ॲसिड, तर लॅक्टिक ॲसिडमुळे जे आहे थोडक्यामध्ये थकवा येतो. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग द पॉलिमेर इज वाईडली युज्ड फॉर मेकिंग बुलेट प्रूफ मटेरियल्स, तर जे काही बुलेट प्रूफ साहित्य आहे ते निर्मितीसाठी कोणता पॉलिमेर थोडक्यामध्ये हा वापरला जातो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच की पॉलिअमाइड्स हा जो आहे पॉलिमर जो की मोठ्या प्रमाणामध्ये बुलेट प्रूफ जॅकेटसाठी वापरला जातो किंवा बुलेट प्रूफ साहित्यासाठी पॉलिमेड्स, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 20 क्वेश्चन्स होते जे की आपण या पदासाठी पाहिलेले आहेत, ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदासाठी. तर आपण रेग्युलरलीच आता इथून भरपूर प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. जे कोणी विद्यार्थी मित्र आपले यासाठी तयारी करतायत महाराष्ट्रामधून, तर त्यांनी यासाठी नक्की अर्ज करा आणि ज्यांना कोणाला परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे. सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटाच्या आत मिळून जाणार असेल. A to Z अभ्यासक्रम आहे, याचा अभ्यास केला तर कोणत्याही तुम्हाला बुक्सची किंवा कोणत्याही क्लासेसची अजिबात रिक्वायर्ड पडणारी नसेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.